शिवारी चल दादा यायचा मग ते मला विचार गेला आम्हाला भाऊ त्याला माहीत द्यायचं मला म्हणलं त्याचा पगार आहे आमच्या तो 2-4 महिन्याचा तो घेऊन जा दादा म्हणले तुझा पगार पगार 8 महिना 50 पैसे थोडी स्वस्ताई पण होती नको ओरिजिनल मिळायचं त्या काळात दुकानाला ताण पडतो बोलायला ताण पडतो मग दारण त्याला घेतलं ते भरून येतं पाणी ते कपडे वगैरे काय म्हणलं काय नाही म्हणलं कसे सांगा फाटके कपडे म्हणलं फाटके पॅन्ट असं काय म्हणलं आई वडिलांची खूप असते तर दादा म्हणले त्याला मी पहिला नाव नव्याच्या दुकान गेला ते केस बारीक केले सगळे कापड दुकान गेला ते नवे कपडे ते कपडे टाकून दिले 2 ड्रेस त्याला घेतले गेले म्हणलं परत त्या मार्केटच्या घरी गेला ती त्याने आंघोळ वगैरे केली जातो म्हणले आम्ही त्या पगार खायला पडला जरा त्याला घेऊन गेले शिक्षण काय नाही बरं का शिवराला काय नाही सगळं जाणून त्याला घरी शिकवलं मग ते जाणून त्याला आणलं घेरा कॅम्पला ते आणलं ते थोडं त्याला हाताखाली त्याला दुकानदारी शिकवली कसं करायचं काय करायचं हे आम्हाला शिकवलं त्याला सगळं त्याला अभ्यास दिला आणि ते आपल्या हाताखाली 2-4 गाडी होती तिथं बकऱ्यावाळा एक स्वयंपाक पाणी करायला कारण आई त्याला काय असायची माहिती स्वागत आले आणि त्याला जे मावळ होते घरच्या मावळं जी होती तर ते मावळं तिथं होते दादा स्वयंपाक वगैरे आहे ते मुख्य होते जरा पण ते सांभाळले त्यांनी कसं पुढे शिवरापाचा दादा मोठा मग दादी त्याच्या हाती व्यवहार केला पैसे म्हणजे तो पहिला तो प्रामाणिक भले बरं वागला काय पैसा प्रचंड मिळायचा ना दुकानात पैसा प्रचंड मिळायचा पैसा मिळाल्यानंतर शिवापा जेव्हा कळायला लागलो पैसा फार होते 11 महिन्याभर येत नाही काही दारण त्याला पैसा कमवून दिला दुकानदारी सांभाळून त्याला ते लक्षात असेल की बकरं आहे आपण आणलं हे केवढ्याला विकत जे किती पैसे होते त्याच्यात सगळं तोंडात दिले बस शिवराला सगळं माहिती होतं ते तो डबा करायचं मग त्यांचे पैसे जमाले शिवराला त्यांनी 17 वर्षापर्यंत कामगिरी केली शिवराकडे दादाने त्या पैशावर मग पायट्या जमिनी घेतल्या दुकानाला सांभाळायला गडी मिळाला आपल्याला आणि पायटली शेती तिथे गरीब होत्या का अभि इथं आमची थोडीशी होती आमची शी होती इकडे घर सांभाळायला आता बाकी सगळे एकत्र भाऊ त्या गुलाबचं त्या चेतनचा आपलं शांतरामचं म्हणजे नवण्याचं आपलं शामूचं ते गुजरचं आपलं शास्त्री राहिला सगळे एकत्र होते एकत्र म्हणजे काय खायला वेगळे विचार सगळा मोठा एकत्र व्हायचं सगळं हां ते एकत्र बसले आणि सगळे सगळं लक्ष ठेवायचं कोणी कोणता भूक द्यायचं नाही काय सगळ्यांची गरिबी दादा आपल्या इथे फॉर्मवर झालं दादाला पैसा खूप प्रचंड मिळायचा ना काही दादा बाजारामध्ये गेले का की लोकांची जी खरेदी असायची त्याच्यापेक्षा जास्त पैसे माल खरेदी करायचे का त्यांनी काही बाजार जास्त मिळाला टाटा कंपनीमध्ये त्या लोकांना बाजार कमी मिळाला
त्या पैशावर जमिनी घेतल्या खरेदी दादाने जमिनी पैसा भरपूर घेतल्या काय आणि दादाची प्रगती खूप झाली तेव्हा प्रसिद्ध बाजारामध्ये आणि त्यात म्हणजे घोडेगावच्या होते काय ते सतत गाडीचे आजोबा भाऊरामजी गाडे गंगारामजी गाडे शंकररामजी गाडे इतके भाऊ सख्खे काय त्यांचा व्यापार असा तिकडून मला खरेदी करायचा आणि कल्याण विकायचा आणि दादा तिने काही दादाने प्रगती त्यांनी काय म्हणले तुमच्या आम्हाला सन्मान सन्मान करायचा आहे काय दादा मला ठीक आहे चांगली पार्टी काय करणार आहे आणि मग पहिला अख्खाच लग्न झालं दिलीपच्या त्या सरलाची आई काय आमच्या गोडेगावची बहीण ती त्या खाली याला दिली कोणला शंकरराव गाडीला यमुना शेठ नंतर मग आपली सोनूबाई जुन्नरची मदनाची सासू तिचं लग्न झालं तर ती सुद्धा चहा ठेवते चहा करू का तुम्हाला थांबलं कोणी मग ती दिली जुन्नरला ते लक्ष्मण याच्या घराला कोणाच्या लक्ष्मण म्हणूया त्या पाठात दिल्या मोठ्या यांच्यापेक्षा दारांची पार्टी मोठी दाराचं व्यक्तिमत्व फार भारी गोरे पान दिसायला फार भारी होता दारांचे लग्न झालं तर ते त्याची सासूरवाडी यावं ठेवली वाड्याच्यावरती गाव आहे ती त्याची सासूरवाडी त्यांनी पाहिलं की पाईटला जे पार्टे जांभळीचे गोल पाहिजे त्यात हे घरी मोठे मध्ये आपल्या दारात होतं का त्याची प्रगती मोठी जमीन जमाना मोठा आणखी दुकानदारी मोठी त्या ह्याच्यावर हे सगळे सुविधा जोडले गेले आणि बिराला जो पैसा मिळाला ते बिराच्या पैशावर दादाने पाईटला जमिनी घेतल्या बिराच्या पैशावर आणि पाईटमध्ये एवढा पण एक नंबरही झाला त्यावेळी दादांनी आपल्या पहिल्या जमिनी किती होत्या 50 एकर असेल 30 एकर जमीन दादांनी 90 एकर जमीन घेतली खरी त्यावेळेला तर काही काही जमिनी परतीच्या होत्या काय दादाला कोणतं फसवलं नाही ते 90 एकर जमिनीमध्ये त्यांनी 50 एकर जमीन परतीची होती ती त्यांच्या बोलीपर्यंत त्यांना देऊन टाकली जास्त पैसा नाही मिळाले का तर दादाचा प्रामाणिकपणा सगळ्या गावांना आवडला काय आणि जवळ गावात दादांना खूप प्रसिद्धी मिळाली तर खाली ब्राह्मण मेंदेळे म्हणून काय तो मेंदेळे तो जमिनीला काही नंबर तर का संसाराचा कारकून होता त्यानंतर ते बसवलं कारण त्याला शिवाजी महाराजांनी ते पेशवे होते पेशवे महाराज त्यांचं गाव आहे ना फाईट तर त्यांनी त्या मेंदेळा झालं की फाईटला जे जमिनीचा महसूल तो होता आमच्याकडे पाठवायचा ते काम तुझं मानलं काय त्याला ते पैसे मिळायचे आणि ते पैसे त्यांनी पैसे साठवले त्यांनी जमीन घ्यायला सुरुवात केली गावात 2च पाठवले गावात आणि मेंदेळ त्याचे सुरुवात लागले दादरीने जमीन घेतल्या परतीच्या त्यानंतर परत देऊन टाकल्या काही ठेवलं शिल्लक ज्या परती नव्हत्या त्या त्यानंतर दिले नाही पण मेंदेळला नकाला लावा काय जमिनी परतीच्या असूनच त्याला जरा परत नाही दिल्या त्यामुळे तो त्याला गावाशी वाईट असं प्रकार झाला आणि तेव्हापासून 2 खात्याला बडी गावात मेंदेळे आणि गोलाव या दोघांना गावात प्रतिष्ठा होती खूप त्यावेळेला आणि जिकडचा पैसा जो मिळवला तो शिवरापने त्यांनी सुद्धा पैसा मिळवून दिला आपल्यामध्ये त्या दुकानाकडे सांभाळी ना
त्याचं कोणा येऊन नाही दिलं गेला पैसा काय जावा चोऱ्या काय जावा काय पण तो चोऱ्या करायचा म्हणजे काय की तो लवकर उघडं करायचा नाही तो नफा दादाला दिसला पाहिजे आणि आपल्याला पैसे मिळाले पाहिजे म्हणजे जरा मग पगार घ्यायचा आणि ते चोरीचे पैसे लाभात घ्यायला असे ते पैसे मिळाले तर दादा म्हणजे पैसे मिळवले ते पठाणाचे पैसे मिळाले कारण कातरचे पैसे भरपूर घ्यायचे मटनचे पैसे भरपूर घ्यायचे मला मग त्याच्यामधला मी प्रचंड पैसे कमवले आणि मग याचं मी खरेदी करता आले म्हणलं मला असं होतं इतिहास पाहिजे कारण दादांचं गणित फार चांगलं होतं तेव्हा गणित अक्षर आणि शिवाय आपल्याला त्याला त्या शिवाय आपल्याला त्याने सगळं शिकवलं मराठी 12 घडीपासून ते वाचनाकडे सगळे त्याला त्या घडी त्याला शाळा शिकवली तो कोणतरी करू लिहायला वाचायला पण सगळं शिकव हां लिहायला वाचायला पण सगळं घरी शिकव हां त्यावेळेस सगळं मोडी शिक्षण असेल हां मोडी शिक्षण सगळं ना मोडीमध्ये सगळं शिक्षण बेल चालू आहे ना कुळ काय झालं का पडून ना कुळ काय वसनामध्ये 38 सालापासून सरकार चाललं कुळकाला काढला कुळकाला काढला आपल्याला ते सावध झालेलं आहे आपल्या जमीन आपण घरी करायचं आपले नोंद आपण नोंद आपली लावायची कोणी जरी नोंद लावू द्यायची नाही काय करायचं मला जरी समजे कोणती नोंद लागली असेल तरी ते कोणत्या पावत्या करून घ्यायच्या ती जमीन घ्यायची मजुरी करून पाऊस आला काय पाऊस आला वाटतं ए पाऊस आला का अहो पाऊस कुठे येतो कपडे दिसतील मला कुठे इकडे इकडे बघ तो जुन्या चित्राचा आवाज आहे जमिनी कशा आपण जमावल्या कसं हे केलं जरा किती प्रामाणिकपणे वागले असं हे केलं. अरे पाऊस आला का रे पाऊस आला का अरे बापरे जोरात पाऊस आला अरे बापरे जोरात पाऊस आला सगळीकडे तुझा कुठे आहे तुझा मामा जा घेऊन ये अरे दरवाजा वाजतोय आता कुठं चालाय ए पावसात नको जाऊ हरीश जायचं नाही तू आहे ना काय नको तो पॅसेजचं नाव घेतो खाली जातो गपचूप नको जाऊ पाऊस येतो भिजला तर बघ नको येऊ सायकल. खाली जाऊ नका हरीश खूप पाऊस आहे बसून का शीट बसव ना शीट बसव सीट बसवायचं त्या सायकलचं काढून बसवायला लागेल मी ती सायकल का वर ठेवली आहे तुझी आत्ता दादा आला ना दादाला सांगतो काढून लावायला तो लावून देईल तुला दादा काढून लावेल ते कसतरी बांधून दे होते जॅकेट घाल बा वाट लागते बाहेर सायकल नेऊ नको खाली दादा आता येईलच 5 मिनिटामध्ये तो दिल लावून तुला ए धरला काय लावू थंडी वाजते किती बघ तू त्याला स्वेटर घेऊन आला तो म्हणतो फॅन लावा थंडी वाजते म्हणून म्हणलं तुला कोणाचा हात म्हणतात तू मग काय म्हणतात तो सगळं शूटिंग केलं आता मी इथं डिलीट होईल बघितलं का डिलीट होईल तुला करता येतं का डिलीट हे जा आता 2 मिनिटात तो व्हिडिओ डिलीट पण होईल. अरे बापरे आई काय करते
आई कुठे? देवघरामध्ये. इकडे माहिती आहे देवघरामध्ये. एकच आणली आहे. आधीची एक शिल्लक आहे ना. आता कसं चालवणार रे आधी सायकल? मग आता आणून इथे ठेवली ती परत फ्रीजमध्ये ठेवली का तू? मी रोज बाहेर राहून- किचनवरती आणलेली कुठे ठेवली? किती मागे? हां. हां इथे बसून नाही चालवत ती. उभा राहून चालवते. मम्मी म्हणे एक शिल्लक आहे म्हणून मी एकच आणली आत्ता. ड्रेस. हे बघ दादा आला की नाही बघ. मामा कॉन्फिडन्स येईल तुला. ए मामा बस इथे. अरे ते सीट बसव. धुल्याचं काम आहे त्याचं. अरे एकदा गेला की 10 मिनिटं येत नाही. लवकर ये. दूध आणू का तुम्हाला जरा बाबा? दूध घेता? प्रोटीन दूध घेता का? हा देऊ ना. थोडं